पहिला शब्द वापरला कैकेयीला, सांग माँ मेरी सुमित्रा माता कहाँ है, मेरी कौशल्या माँ कहाँ है, मेरे बाबा दशरथ कहाँ है मेरे भाई कहाँ है, राम लखन कहाँ है. मग कैकेयीनं सांगितलं, बेटा भरत धीरज धरो रे बेटा, धीरज धरो. सगळं वाटोळं झालं होतं अयोध्येचं. कोण म्हणतो? कैकेयी म्हणते, भरता सगळं वाटोळं झालं होतं अयोध्येचं, काही खरं नव्हतं भरता. तुला माहित नाही भरता, ती कौशल्या किती कपटी, तो दशरथ राजा किती कपटी, तुला माहित नाही. अरे तू मामाच्या घरी असताना त्या कौशल्येने आणि त्या दशरथ राजाने रामाचा राज्याभिषेक करायचं ठरवलं भरता. सगळं ठरलं होतं भरता. सगळी अयोध्या सुशोभित करण्यात आली होती, सगळे राज्याभिषेकाची सामुग्री सुद्धा आणली होती, राम राजा होणार होता अयोध्येचा. सगळं ठरलं होतं भरता. पण माझ्यासोबत मंथरा होती आणि तिनं आणि मी दोघीनं मिळून सगळं व्यवस्थित केलं भरता. कौशल्येला असंच वाटत होतं, आता माझा राम अयोध्येचा राजा होणार, मी अयोध्येची राजमाता होणार. परंतु भरता आम्ही तो सगळा डाव हाणून पाडला. भरता 2 वर मागितले, 2 वर. एका वराने राज्य मागितलं तुला. कैकेयी सांगू लागली भरताला, भरता एका वराने राज्य मागितलं भरता तुला, आणि दुसऱ्या वराने वनवास 14 वर्षाचा रामाला मागितला भरता. तर तुझा भाऊ राम 14 वर्षासाठी वनवासात गेला. आता अयोध्येचा राजा तू होणार आहे भरत. आता तू अयोध्येचा राजा होणार आहे, मी अयोध्येची राजमाता होणार आहे. आनंदाचा दिवस आहे भरता. पण एकच वाईट झालं बेटा, तुझा राज्याभिषेक पाहायला तुझा बाप नाही राहिला. की ऐकलं महाराज भरतानं, तोल गेला भरताचा, हात धरला कैकेयीचा. बोल, तू मागच्या जन्मात कोण होती? अरे वांज का नाही राहिली? मला का जन्म दिला? नरड दाबून का मारलं नाही बाळपणे? काय पाप केलं मी तुझ्या पोटी जन्माला आलो? कैकेयी, अरे हे वर मागत असताना तुझ्या तोंडात किडे का नाही पडले? तुझ्या जिभेचे तुकडे का नाही झाले? जबते कुमत कुमत जे ठय्यो, खंड खंड होई हृदय न गय्यो. अरे बर मागत म्हणाय भाई नाही पीडा, कडेवन जीव मोह पडेवन किडा. तुझ्या मनाला पीडा का नाही झाली? तुला कोणी सांगितलं होतं माझ्यासाठी राज्य मागायला आणि माझ्या दादाला वनात पाठवायला? कैकेयी, तू वांज राहायला पाहिजे होती. पाप असेल काहीतरी माझं, तुझ्या पोटी जन्म घेतला मी. कैकेयी लक्षात ठेव, आजपासून हा भरत तुझा मुलगा नाही आणि तू माझी माय नाही. संबंध तोडला महाराज भरताने. लक्षात आलंय भरताच्या, माझ्या आईमुळे माझ्या पित्याला मरण आलं, माझ्या आईमुळे माझ्या दादाला वनवासात जावं लागलं. त्याच क्षणी स्वतःच्या आईचा त्याग केला. ऐका, रामकथा ऐकायची कशासाठी? प्रपंच चालवत असताना, संसार बघत असताना ज्याची चूक झाली त्याची चूक त्याच व्यक्तीच्या पदरात टाकली पाहिजे. कोणी असो घरातला. भरताच्या लक्षात आलं माझ्या आईची चूक आहे. आईची चूक आईलाच दाखवली, आईचाच त्याग केला. लक्षात आलं भरताच्या आईचं. म्हणून प्रपंच चालवत असताना ज्याची चूक झाली त्याच व्यक्तीच्या पदरात त्याची चूक टाकली पाहिजे. स्वतःची आई चुकली असेल, आईला सांगितलं पाहिजे, आई तू चुकतेस. भाऊ चुकत असेल, भावाला सांगितलं पाहिजे, दादा तू चुकतोयस. स्वतःची बायको जरी असली आणि जर चुकली असेल तर तिला तिची चूक दाखवली पाहिजे, तू चुकतेस. पण काय होते बघा, आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या संसारामध्ये प्रेमामुळे, मायेमुळे, स्नेहामुळे चुका लपवल्या जातात. ऐका, ज्या घरात चुका लपवल्या जातात त्या घराचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. भरताच्या लक्षात आलं माझ्या आईमुळे झाले. भरतानं आईचा त्याग केला. क्रोधायमान भरताने ज्या वेळेला आईचा त्याग केला, ही बातमी कळाली महाराज मंथरेला, त्या कुबडीला. मंथरेला बातमी कळाली. तिला असं वाटलं आता भरत अयोध्येत आलाय आणि आता भरत अयोध्येचा राजा होणार आहे.
आणि माझ्यामुळं होणार आहे. आता भरतानं मला देण्यासाठी काहीतरी बक्षीस आणलं असल म्हणून नटून थटून ती कुबडी तिथं आली. तेही अवसर कुबडीत आई बसन विभूषद विविध बनाई. पण तिथं आल्याबरोबर महाराज शत्रुघ्नानं पाहिलं, रागीट स्वभावाचा शत्रुघ्न, हुमगी लात तू कुबरत मारा परिबू भरमही कहत पुकारा. फिरून लात मारली महाराज तिला, एका लातेत खाली पाडली आणि 3 ठिकाणी फ्रॅक्चर केली. कंबर तुटलं, कपाळ फुटलं आणि दात पडले. कुबर तुटे हु फूट कपारू दलित दसन मुख रुधिर प्रचारू. आणि मग खाली पडली, पुन्हा मारू लागला. शत्रुघ्न खूप मारू लागला. ती म्हणती का मारता का मारता. भरतजी संत आहेत. भरतजी म्हणतात अरे छोड़ दो मारो मत, छोड़ दो इस बिचारी को. शत्रुघ्न म्हणतो बिचारी नहीं भैया, अयोध्या का 9 इस बुढ़ी ने किया है, मारने दो. धावला शत्रुघ्न, मारू लागला. ती म्हणती का मारता मला, का मारता. अरे माझ्यामुळं तर राज्य भेटतंय तुम्हाला. तिनं आगीत राखेल वतलं. मग तो धावला शत्रुघ्न, केस धरले तिचे, सुनिरी पोहान लख नकक्षी खोटी, लागी धरी 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 झोटी. केस धरले महाराज, इकडे वडतोय तिकडे वडतोय, खूप मारतोय. रडत होती बचाव बचाव बचाव. भरत संत आहे. धावले भरतजी, कंबर धरलं शत्रुघ्नाचं, तरी शत्रुघ्न आवरत नाही. मारने दो भैया, अयोध्या का 9 इस बुढ़ी ने किया है, मारने दो. भरतजी म्हणतात अरे किसको किसको मारेगा रे, तेरा मेरा दोनों का नसीब फुटा है, तो किसको मारेगा. अरे चलो गंगा के तट पर पाप धुने के लिए. म्हणजे कुठं चल शत्रुघ्ना, त्या कौशल्या माईच्या चरणाजवळ डोकं ठेवण्यासाठी. मग भरत आणि शत्रुघ्न कैकेयीचा त्याग करून कौशल्य मातेकडे निघतात. असं सांगतात, जात असताना भरतानं लाजेनं तोंड झाकून घेतलं होतं, कारण अयोध्येतले लोक बोट दाखवायचे. याच्यामुळे झालं अयोध्येचं वाटोळं. या भरतामुळे. या भरताचा जर जन्मच झाला नसता तर अयोध्येत आज हे दिवस पाहायला आले नसते. याच्यामुळं अयोध्येचं वाटोळं झालं. म्हणून भरतानं लाजेनं तोंड झाकून घेतलं होतं. आणि आता भरत शत्रुघ्न दशरथ राजाच्या प्रेताजवळ येतात. जसं जिवंत बापाजवळ मुलं हट्ट धरून रडतात, तसं दशरथ राजाच्या प्रेताला कवटाळलं भरतानं शत्रुघ्नाने. खूप भरत शत्रुघ्न रडतात. तिथून दशरथ राजाच्या प्रेताला प्रणाम करतात. आणि आता कौशल्या माईकडे येतात. कौशल्या मातेला कळालं माझा भरत आलाय, पण काय सांगू माझ्या भरताला, कसं कसं घडलंय काय सांगू भरताला. भरत समजून घेणार नाही, भरत पागल आहे. एखाद्या वेळेला मी रामाला समजावू शकते, पण भरत ऐकणार नाही. तितक्यात समोरून भरत येत होता. शत्रुघ्न सोबत आहे. कौशल्या माता खाली बसलेली होती. भरताला पाहिल्याबरोबर कौशल्या माता उठून उभं राहिली. आणि आज भरतजी कौशल्या मातेचं दर्शन घेत नाहीत. आज चरणाला स्पर्श करत नाहीत. भरतजी माईकडे पाहिलं, धावतच निघले भरतजी. मा म्हणून मोठ्याने हंबरडा फोडला. कौशल्या मातेच्या गळ्याला मिठी मारली. आणि कौशल्या माता म्हणते भरत भरत मा भरत मा भरत. भरतजी म्हणतात मा दादा वनवासात गेला. मा हा भरत मा दादा वनवासात गेला तर तुला असं तर वाटत नाही ना मा की दादाला वनवासात पाठवण्यासाठी त्या कैकेयीला हा भरत सुद्धा सहमत आहे, असं तर वाटत नाही ना मा तुला असं वाटत नाही ना मा की भरताला अयोध्येचं राज्य भरताला भेटावं म्हणून या भरतानं दादाला रामाला वनवासात पाठवला, असं तर वाटत नाही ना मा. ऐक मा, तुला जर असं वाटत असेल की दादाला वनवासात पाठवण्यासाठी हा भरत सुद्धा कैकेयीला सहमत आहे तर ऐक मा. कौशल्या माता खाली बसलेली आहे. कौशल्या माईच्या उजव्या पायावर भरतानं आपला उजवा हात ठेवला आणि कौशल्या मातेच्या मुखाकडे पाहतायत. भरतजी म्हणतात मा तुला जर असं वाटत असेल मा
रामाला वनवासात पाठवण्यासाठी हा कैकेयीला भरत सुद्धा सहमत आहे. असं जर वाटत असेल तर ऐक मा, ऐक. गर्भवती स्त्री को काटने का, बच्चे को जहर पिलाने का, वेद को बेचने का, मित्र की हत्या करने का पाप मैं अकेला भोगूंगा माँ, अगर मेरे लिए शासन और भैया को वनवास, इस बारे में कैकेयी को सहमत हो तो. बेटा भरत, मुझे ऐसा कभी नहीं लगता. माँ, उधर कुलगुरु वशिष्ठ बैठे हैं माँ. कुलगुरु वशिष्ठ जी की हत्या करने का पाप मैं अकेला भोगूंगा माँ, अगर मेरे लिए शासन और भैया को वनवास, इस बारे में कैकेयी को सहमत हो तो. बस बेटा बस, आगे मत बोलो. नहीं माँ, माँ शास्त्र में 28 नरक बताए माँ, शास्त्र में 28 नरक बताए. ये 28 नरक मैं अकेला भोगूंगा माँ, अगर मेरे लिए शासन और भैया को वनवास, इस बारे में कैकेयी को सहमत हो तो. बस बेटे बस, आगे मत बोलो. बेटे भरत बस, खाली बस. नहीं माँ. माँ क्या बेटा भरत, मेरी गलती हो गई माँ. कौन सी गलती बेटा? मैंने तुम्हारे सामने वादा किया, मैंने तुम्हारे सामने वादा किया ये 28 नरक में अकेला भोगूंगा माँ, लेकिन मेरे ख्याल में आ गया माँ, वो 28 नरक मुझे धक्का मारकर बाहर निकाल देंगे. ए भरत, तेरे जैसे पापी को, कैकेयी के बच्चे को हम नरक भी अंदर नहीं रह सकते. माँ मैं उतना पापी हूँ. महाराज कौशल्यामाईनं रडायला सुरुवात केली. कुठे माझ्या बहिणीचा कैकेयीचा विचार आणि कुठे माझ्या भरताचा विचार. रडायला